आपल्या सर्वांचे स्वागत आणि शुभ सकाळ। आज मी आपल्याला घेऊन चाललेले आहे दुधनी, जे खानवेलच्याही पुढे आहे। आज तिथे सण आहे, सो जातानाचा प्रवास मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि तिथे कसं काय असेल, माहोल काय आहे। आज सकाळी सकाळीच आम्ही उतरल्यानंतर पावसाने थोडीशी हजेरी लावलेली आहे। बघूया, तुम्ही माझ्यासोबत राहा आणि तिथे गेल्यानंतर कसं काय असेल एक्सपिरियन्स तो बघूया। सकाळचे 7 वाजलेले आहेत। आम्ही आता हायवेला आहोत आणि ते पावसाने हजेरी लावलेली आहे। बारीक असा पाऊस चालू झालेला आहे आणि मातीचा चांगला असा सुगंध सुटलेला आहे। आपण दुधनीचा मार्ग पकडलेला आहे। वळणावळणाचा रस्ता आहे, घाट आहेत मध्ये मध्ये। पावसाने थोडीशी विश्रांती घेतलेली आहे। सकाळी एक छोटीशी सर येऊन गेलेली आहे कारण रस्ते थोडेसे ओले आहेत, पण क्लायमेट एकदम चांगला आहे, थंडावा आहे आणि इतकं पण असं ऊन नाही आहे। दुधनी जवळजवळ इथून 10 किलोमीटर अंतरावरती आहे। नदी आहे आणि मधोमध छोटासा एक टेकडी आहे। आता आपण मिसा बघूया किती वाजता मिसा मिळतो तो। आता आपण चर्चकडे आलेलो आहोत। सेंट फ्रान्सिस झेवियर चर्च इथे आहे। जाऊया आता आपण चर्चमध्ये। डोंगर माऊलीला भेटण्यासाठी जाणार आहोत। पूर्वी हीच माऊली ना डोंगरावरती होती, परंतु गेल्या वर्षी माऊलीला खाली आणण्यात आलेलं आहे आणि इथे दर्शनासाठी ठेवलेले आहे। आपण पाहताय बऱ्याच ठिकाणाहून भाविक इथे दर्शनासाठी येत असतात। 31 मेला हा सण साजरा केला जातो आणि माऊलीचं असं खूप म्हणजे नाव आहे की आपलं संकट हरिणी किंवा आरोग्यदायिनी माता म्हणून आपण ह्या माऊलीचा धावा करीत असतो। आता मी मिसा ऐकलेली आहे आणि इथे पण आपल्यासारखी जत्रा वगैरे भरते। छोटे छोटे स्टॉल्स इथे लावलेले आहेत। आपण पाहूया, स्टॉलला व्हिजिट देऊया। इकडचे लोकल आहे ते नॅचरली चणे फुटाणे आहेत प्रसाद म्हणून। आता आपल्या वसईचे आर्च बिशप थॉमस डिसोजा आपल्यामध्ये हजर राहत आहेत। त्यांच्या स्वागतासाठी इथे खूप चांगल्या प्रकारे तयारी केलेली आहे आणि यांचं लोकगीताप्रमाणे तारपा नृत्य होऊन बिशपांचे आगमन होणार आहे। बिशप थॉमस डिसोजा यांचे आगमन झालेले आहे आणि आता 10:30ची मिसा ते आपल्यासाठी समर्पित करणार आहेत।
गाऊ तुझे गुणगान माते, गाऊ तुझे गुणगान, गाऊ तुझे गुणगान माते, गाऊ तुझे गुणगान. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तिचा आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्याला दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या वह्यामधून घ्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, ही नव्या व शाश्वत कराराचे रक्त हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, ही माझ्या आठवणीसाठी करा. शॉल आणि तर्फा आणि तसेच आपला संस्कृतीचे लागले आहे. तसेच आपल्यामध्ये इथे उपस्थित आहेत आपले मिशन सुपीरियर, आपले सर्व कामासाठी प्रोत्साहन करणारे, त्यांचे पण मी एकच शब्दाने सांगतो धन्यवाद. आणि तुमच्या प्रोत्साहाबद्दल आणि तुमच्या वेळेवेळेवर तुमच्या आपल्याला पाठीमागे तुमच्या सपोर्ट म्हणजे मदत करतच आहे, त्या सर्वबद्दल तुमचे मी आभार मानतो. तसेच आमचे उपस्थित प्रोव्हिन्शियल फादर आहेत, त्यांचे पण मी आभार मानतो. अशा त्यांनी बिशपना वसईवरून इथे आणला आणि आपल्यामध्ये आज इथे परत टायमावर इथे आणून पोहोचला. आता तुमचे पण मी आभार मानतो. आभार मानतो आमचे सर्व पॅरिश प्रीस्ट, असिस्टंट आणि सर्व आपले फादर्स आहेत,
इतर पॅरिसवरून इतर संस्थेवरून आलेले आहेत सर्वांचे मी आभार मानतो. देव आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर आणि सदा राहो. जा पवित्र बळीचा संदेश घेऊन जाण्यासाठी तुम्हाला पाठवण्यात येत आहे. फ्रेंड्स, मी आता चर्च परिसर फिरलेली आहे आणि फिरते, तुम्हालाही सोबत माझ्या इथे मी घेऊन आलेली आहे. बाजूतनं छान अशी लांबहून नदी वाहते. परिसर अगदी शांतप्रिय आहे. खूप चांगलं एकांतामध्ये असं बरं वाटते. हा जो परिसर आहे, दुधनी जो एरिया आहे, हे दादरा नगर हवेलीमध्ये येतं. आणि दुधनीच्या चर्चविषयी माहिती सांगायची झाली तर असं सांगितलं जातं की दुधनी माता म्हणजेच डोंगर माऊली. जर माऊली म्हटलं तर ही मर्या माऊली एकच आहे, पण तिने ज्या ज्या ठिकाणी दर्शन दिलं त्या त्या नावाने ती ओळखली जाऊ लागली. दुधनी हा एक मोठा डोंगर आहे, पर्वत आहे. ह्या पर्वतावरती लोक गिर्यारोहणासाठी किंवा ट्रॅकिंगसाठी येत असतात. बऱ्याचदा काही अपघात घडले. तिथेच एक फादरही होते ज्यांनी हे सर्व जवळून अनुभवलं. त्यानंतर तिथेच त्यांनी एक छोटासा क्रॉस बांधला आणि तिथे आपल्या फातिमा माऊलीचा स्टॅच्यू किंवा फातिमा माऊलीची स्थापना केली असं म्हणता येईल. आणि त्यानंतर तिथे जे येणारे जाणारे, भले ते कुठल्याही जाती धर्माचे असोत, माऊलीच्या पाया पडल्याशिवाय पुढे जात नसत. आणि त्यानंतर जे बरेचसे काही अपघात होण्याचे तिथे टाळले, तर ह्याची वाच्यता बऱ्याच ठिकाणी झाली. तर इथे बरेचसे चमत्कार होऊ लागले. हळूहळू भाविक तिथे येऊ लागले. अशा चमत्कारासाठी माऊली प्रसिद्ध झाली की ज्या कपल्सना अपत्य नाहीत ते तिच्या चरणाशी येऊ लागले, साकडे घालू लागले. आणि काय चमत्कार, तर त्या दाम्पत्यांना म्हणजेच त्या कपल्सना बालपुत्रांची देणगी मिळाली. आणि म्हणजे ही सर्व माहिती आहे ना, ही इथूनच मी जमा करून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. नंतर हळूहळू जे कोणी आजारी आहेत, जुने आजारपण आपले घेऊन माऊलीच्या चरणाशी येऊ लागले. त्यांच्या आजारपणातून त्यांची सुटका झाली. ज्यांचे कोणाचे मोठे संकट आहेत, माऊली त्यांची संकटमोचन करू लागली. जसं आपण पाहतो आपल्या वसईत रमेद माऊली आहे. फातिमा माऊली, रमेद माऊली, मरिया माऊली एकच, पण आपण ज्या ज्या ठिकाणी जाऊ आणि आपली भक्ती असेल त्या त्या ठिकाणी माऊली आपल्याला नक्कीच पावणार आहे. तर आज वसईभरातून अनेक लोक इथे आलेली होती आणि मला ते भेटले. पण त्याच्या व्यतिरिक्त मुंबईहून बरेचसे लोक इथे आलेले आहेत. इकडचे दादरा नगर हवेलीचे, बडोदावरून खूप लोक इथे आलेले आहेत आणि सर्वजण ह्या माऊलीच्या चमत्काराचा अनुभव घेऊन जात आहेत. त्या चर्चची दर मे महिन्यामध्ये 31 तारखेला माऊलीचा मोठ्या थाटामाटामध्ये इथे सण साजरा केला जातो. 20 ते 25 किंवा त्याहून जास्त म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, 20 ते 25 हजार लोक इथे माऊलीच्या दर्शनासाठी येतात. फ्रेंड्स, आपण जर इथे येत असाल, इथे आजूबाजूला 2-3 स्पॉट आहेत बघण्यासारखे. दुधनी लेक आहे, जिथे हल्लीच बोटिंगसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. आता दुपार आहे, संध्याकाळच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी तिथे शाळेत उपलब्ध असेल ते. फ्रेंड्स, आता आपण पाहिलं आपले वसईचे सुपुत्र बिशप थॉमस
आपल्यासाठी सणाची मिसळ अर्पण केलेली आहे आणि बिशपांच्या स्वागतासाठी इथे त्यांनी एक तारपा नृत्य आयोजित केलेलं होतं. आम्ही सहज झाडाखाली बसलेले असताना ते जे गृहस्थ किंवा ते अंकल जे बसलेले होते त्यांच्या हातामध्ये ते तारपाचं जे वाद्य होतं तारपा वाजवण्यासाठी आपण इतर वेळेला खूप बघितलेलं आहे, पण असं समोरनं प्रथमच बघण्याचा योग आला आणि ते पण अगदी उत्सुकतेने त्यांनी आम्हाला ते तारपा त्याविषयी माहिती सांगितली आणि त्याच्याविषयी ते वाजून दाखवला आणि लकीली बिशपांच्या स्वागतासाठी त्यांनी ते नृत्य सादर केलं. अतिशय उत्कृष्ट असं एनर्जेटिक खूप छान ते तारपाच्या तालावरती नाचत होते आणि मला म्हणजे आशा करते की ते तुम्हालाही आवडलं असेलच. मी ॲक्च्युली ना ब्लॉगचं एंड करत होते, परंतु जाताना मी वेगळ्या रूटला गेलो, येताना वेगळ्या रूटला आलो. तर इथे बटरफ्लाय पार्क आहे आणि वॅक्स म्युझियम आहे. मुलं लहान लहान असताना आम्ही आलेलो होतो, पण मग माझा मोह आवरला नाही. मी पण छोटी झाले आता. म्हटलं आल्यात ह्याच रूटला आहेत तर आपण बघून घेऊया आणि आपल्या दिवसला पण दाखवूया. सो आतमध्ये जाऊया. मी तुम्हाला ना आपण खानवेलमध्ये आहोत आता. आतमध्ये तुम्हाला मी गार्डनमध्ये घेऊन जाते. इथे आम्ही 10 रुपये पर पर्सन असं तिकीट काढलेलं आहे. त्यामानाने बघायला आतमध्ये खूप आहे. 10 म्हणजे काहीच नाही. इन्क्वायरी डिपार्टमेंट आहे. छान असं वारली पेंटिंग त्यांनी काढलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती इथे उपलब्ध आहेत. दादरा नगर हवेली ह्याचा त्यांनी बोर्ड लावलेला आहे आणि त्यांच्या कल्चरवरती त्यांच्या संस्कृतीविषयी त्यांनी माहिती दिलेली आहे. इथे पाहत आहे दादरा नगर हवेलीचा मॅप दिलेला आहे. दादरा नगर हवेलीला तुम्ही जर प्रेक्षणीय स्थळांना भेट द्यायची असेल म्युझियम आहे इथे. नंतर वनगंगा लेक गार्डन आहे, हिरवावन गार्डन, नंतर वनविहार टुरिस्ट कॉम्प्लेक्स आहे, ॲक्वेरियन्स टुरिस्ट आहे इथे, तपोवन आहे, शार्कफिश आहे इथे. इथे आहे ना सातमाला डिअर पार्क आहे जवळच आणि लायन सफारी आहे. तुम्ही सिल्वासाला जर इथून पुढे गेलात तर आहे, कोबरा आहे. तिथे सुंदर असं गार्डन आहे. जाऊया आपण थोडा वेळमध्ये. आपण जे आता म्युझियम पाहून आलो त्याच्या समोरच अगदी बटरफ्लाय गार्डन आहे. आता तिथे जाऊन बघणार आहोत. जर आपण खरंच इथे यायचा प्लॅन करत असाल तर विंटर सीझनमध्ये या, समरमध्ये नाही. कारण हिवाळ्यामध्ये भरपूर फुलं अशी उमललेली असतात आणि ते फुलावरती वेगवेगळ्या प्रकारचे बटरफ्लायज असतात. मी जेव्हा अगोदर आले होते तेव्हा खूप आतमध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि प्राण्यांचा आवाज अनुभवायला मिळत होता. प्रॉपर मेंटेन न केल्यामुळे थोडंसं आता मोडकळी झालेलं आहे, तरी पण आहे बघण्यासारखं. सो आता आपण बटरफ्लाय गार्डनमध्ये जस्ट एक फेरी मारूया. आता आपण बटरफ्लाय गार्डनमध्ये जाऊया. इथे कुठल्याही प्रकारचे चार्ज आकारले जात नाही आहेत. मी तुम्हाला बाहेर सांगितल्याप्रमाणे कदाचित फुलपाखरं बघायला मिळणार नाही, परंतु वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं पाहायला मिळतील आणि ज्या ज्या प्रकारची झाडं इथे अवेलेबल आहेत आणि त्या झाडावरती कुठल्या कुठल्या प्रकारचे फुलपाखरू इथे येतात ह्याची ना इन्फॉर्मेशन इथे प्रत्येक ठिकठिकाणी दिलेली आहे. आपण पाहू शकता. तुम्ही फिरलात माझ्याबरोबर. पार्क खूप मोठा आहे. जेवढं लांब जाऊ तेवढं बघायला मिळेल आणि वेगवेगळी वनस्पती इथे पाहायला मिळतील. मी आता फिरून फिरून ॲक्च्युली थकलेली आहे. मी अर्धाच दाखवते. त्याला तर तशी फुलपाखरं पण इथे पाहायला मिळत नाही आहेत. सो खरी मजा विंटरमध्येच आहे. आता मी घरी जायच्या मार्गावर निघते. इतकीच फिरले
जर काही रस्त्याला पुन्हा अजून असं काही बघण्यासारखं वाटलं तर आम्ही तुम्हाला दाखवू. इकडे आपल्याला आता यांचे गावठी लोकल आंबे विक्रीसाठी सगळे बसलेले आहेत. वेगवेगळ्या जातीचे आहेत. इथे टेस्टी आहेत. हा यांचा मोठा आहे. दीदी कौन सा है क्वालिटी? नाम क्या है इसका आम का? राजापुरी. राजापुरी आंबा घेतलेला आहे.